नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या हे यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 5 मे 2026 रोजी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. जसे की आपल्याला माहीत आहे, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी तिथी येत असतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि याच चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अंगारकी चतुर्थी वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते. या दिवशी व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभफळ प्राप्त होते. म्हणजे आपल्याला 21 संकष्टीचे शुभफळ जे आहे तर ते मिळत असते आणि म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करून भगवान श्री गणेशांची पूजा करत असतात. अंगारकी चतुर्थीचा योग हा फार दुर्मिळ आहे, जो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा येत असतो आणि म्हणून या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी वातावरणाच्या गणेश लहरी ज्या असतात त्या सकारात्मक, त्या खूप जास्त प्रमाणात असते, जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय व सेवा केल्याने आपल्याला अनंत पटीने फळ मिळते. परंतु या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून काही या चुका ज्या आहेत तर त्या होऊन जातात. अगदी जाणून बुजून तर चुका आपण करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो तर किंवा व्रत करतो तर त्याचं पुण्यफल आपल्याला अजिबात मिळत नाही. आणि मग आपण म्हणतो की मी कितीही देवपूजा केली किंवा देवाचं करते, उपायसुद्धा करते, परंतु फळ जे आहे तर ते मला मिळत नाही. या उलट दुष्परिणामच भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. तसेच एक वेळ तुम्ही उपवास नाही केलं तरी चालेल, पण घरामध्ये तुम्हाला या 2 भाज्या अजिबात बनवायच्या नाही, तर संकटे मागे लागतील, गरिबी येईल, घरात दरिद्रता येऊ लागते. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीला असं कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना या दिवशी काही वस्तू अर्पण करत असतो, काही नैवेद्य अर्पण करत असतो, परंतु काही गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तसेच कोणत्या सेवा करायच्या आहे, त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा, पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे ही वर्षातील आणि म्हणून या गोष्टीला विशेष महत्त्व दिले जाते. आपण या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणारे सर्व संकष्टीचे शुभफळ मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने व्रत करायचे. अंगारकी चतुर्थीचा प्रारंभ हा पहाटे 5 मे रोजी 5:24 होणार आहे आणि समाप्ती 6 मे रोजी सकाळी 7:51 होणार आहे. आणि म्हणूनच 5 मे रोजी हे पूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र आल्याने ही अंगारकी चतुर्थी असेल आणि त्यामुळे व्रत उपवास हे 5 मेलाच केले जाणार आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, शक्य तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्नान करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची, त्यानंतर सूर्यदेवांना देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचं आणि नंतर तुमची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या, तुपाचा दिवा लावा, शक्य नसेल तर तेलाचा लावला तरी चालेल, शक्य असेल तर तुपाचाच लावा. आणि तेलाचा हे दोन्ही दिवे या दिवशी आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावायचे. त्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं, दुर्वा अर्पण करायच्या आहेत, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, अष्टगंध लावायचा आणि धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण जे आहे ते घरातील प्रसन्न करायचं. ओम गणगणपते नमः या बाप्पांच्या नावाचा 108 वेळा जप करायचा. तसेच तुम्ही
या अंगारकी चतुर्थीच्या व्रताचा संकल्पसुद्धा करू शकता. या दिवशी गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्षामी सेवा सुद्धा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. तसेच यथाशक्ती जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही गोरगरिबांना, गरजूंना दान करा. आणि या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडला जातो. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाळणे याला खूप जास्त महत्त्व आहे. अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर आपण अगदी उपवास नाही केला तरी चालेल. पण जेव्हा आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करत असतो तेव्हा चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती पाळलीच पाहिजे. तर या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 10:14 याच वेळेमध्ये आपल्याला उपवास व्रत जे आहे तर ते सोडायचं. आणि जर या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरी चालेल. तुम्ही फक्त अगदी मनापासून श्रद्धेने गणपती बाप्पांची सेवा पूजा केली तरी, आशीर्वाद घेतले तरी तुम्हाला त्याचे पुण्यफल प्राप्त होईल. तर बघा, बुद्धी, बळ आणि विवेकांची देवता हे गणपती बाप्पांना मानलं जातं. तर या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत तर त्या मात्र चुकूनही खायच्या नाहीत. तर या भाज्या कोणत्या असणार आहेत किंवा ते कोणते पदार्थ आहेत ते आपल्याला चुकूनही खायचे नाहीत. तर या दिवशी सूर्यफुलाचं तेल, सोयाबीनचं तेल यामध्ये बनवलेले पदार्थ ते खाणे आपल्याला टाळायचं. तसंच या दिवशी काळे मीठ खाऊ नये. पॅक केलेल्या ज्यूस असतात रेडीमेड, तर ते ज्यूससुद्धा आपल्याला आवर्जून टाळायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मांसाहार या दिवशी चुकूनही करायचा नाही. मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही. या दिवशी या चुका तुम्ही कळत नकळत केल्या तरी गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होतील आणि तुमच्यावरती अवकृपा होईल. त्यांचे दोष जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील आणि आयुष्यभर त्याचे परिणाम जे आहेत तर ते भोगायला लागतील. त्यामुळे अशा क्षुल्लक ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याकडून चुकूनही करायच्या नाहीत किंवा होता कामा नये. आता या दिवशी जरी तुम्ही उपवास करणार असाल तरी संध्याकाळी उपवास सोडताना आपल्याला कांदा व लसूण किंवा मुळा, गाजर, बीट असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला खाणं टाळायचं आहे. बरेच जण उपवासामध्ये फणस खातात, परंतु फणस हे जर फळ आहे ना तर ते उपवासाला खाल्लं जात नाही. त्यामुळे फणसाचं सेवन आपल्याला अजिबात करायचं नाही. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये तुळशीपत्राचा वापर जो आहे तो अजिबात करायचा नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे वर्ज्य मानलं जातं. या दिवशी आपण बाप्पांना तुळशीपत्र अर्पण केलं तर ते क्रोधित होतात. त्यामुळे ह्या एक गोष्ट जी आहे तुम्हाला आवर्जून टाळायची. त्याचबरोबर या दिवशी काही झालं तरी घरामध्ये मांसाहार आणायचा नाही आणि त्यामध्ये अंडी असेल, मटण असेल, मांस असेल, मच्छी असेल तर ते आपल्याला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचा नाही. त्याला स्पर्शसुद्धा करायचा नाही आणि खरंच तर बिलकुल खायचं नाही. आता या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, तर या दिवशी आपल्याला सात्विक पदार्थ खायचे आहेत. तर तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासामध्ये सैंधव मिठाचा वापर करायचा आहे, कारण उपवास असल्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची खूप गरज असते आणि सैंधव मिठातून ते भरपूर निघतं. त्यामुळे सैंधव मिठाचा तुम्हाला वापर करायचा. तसेच या दिवशी नारळ पाणी, दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणे, रताळे, वरईचे तांदूळ, भगर, सफरचंद, डाळी, केळी, पेरू जे काही सिजनेबल फळ आहे ते तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना काही नैवेद्य अर्पण करणार आहे तर तो नैवेद्य शक्य असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाय नसेल तर मग तुम्ही घरामध्ये स्वतः ग्रहण केलं तरी चालेल. त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीला तिखट खाल्लं जात नाही, म्हणून शक्य असेल तर तुम्ही तिखटाचे पदार्थ जे आहे ते आवर्जून टाळा. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना सुद्धा तिखट घातलेले पदार्थ आहेत तर शक्यतो तुम्हाला टाळायचे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडणं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या दिवशी घरामध्ये कटकटी झाल्या तर घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती पसरते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा केलेली आहे, सेवा केलेली आहे त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळत नाही. आणि शक्यतो या अंगारकी चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो आपल्याला घरीच सोडायचा असतो. खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी दारावर जर कोणी आलं मागायला तर त्याला खाली हात जाऊ देऊ नका. अन्नदान तुम्ही करू शकता किंवा एखादा ग्लासभर पाणीसुद्धा तुम्ही त्याला प्यायला देऊ शकता. त्यानंतर बघा,
ही व्यक्ती तशी दारातून जाता कामा नये, त्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. त्यातील सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मी स्वरूप जे समजलं जातं आणि म्हणूनच मीठ जे आहे तर ते कोणाला द्यायचं नाही. त्यानंतर धणे, हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धण्यांची पूजा करत असतो, त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातून धणे जे आहेत ते कोणाला द्यायचे नाही. त्यानंतर वेलची, ही देखील द्यायची नाही, ती सुद्धा लक्ष्मीला प्रिय आहे. या 4 वस्तू ज्या आहेत तर त्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही. त्यामुळे माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेते आणि घरात गरिबी येते. त्याचबरोबर या दिवशी अशा कोणत्या भाज्या आहेत त्याचं सेवन आपल्याला करायचं नाही. तर यामध्ये वांग्याची भाजी, कोबीची भाजी, या 2 भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाही, कारण कोणत्याही शुभतिथीला वांग्याच्या भाजीचं सेवन करू नये असं म्हटलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.